मित्रहो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. खूप काही वर्षापूर्वी भारतामध्ये एशियाड गेम झाले होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी बस फिरत होती ना, एशियाड बस असं म्हणायचं त्याला. त्या एशियाड गेमच्या वेळेला खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेली ती बस होती आणि त्यानंतर त्या बसेस महाराष्ट्र परिवहन महामंडळाने वापरायला सुरुवात केली, त्या एशियाड बस. या काळामध्ये आठवत असेल तर एक व्हिडिओ फार दूरदर्शनवरती चालायचा. त्यावेळेला चॅनल नव्हती, दूरदर्शनच होतं. म्हणजे खेळाडू येतात, धावत 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 खेळाडू येतो, मग त्याच्या हातातली मशाल दुसरा घेतो, पुढे निघून जातो, मग तो धावत धावत तिसरा खेळाडू आपल्याला दिसतो इफेक्ट्स दाखवत. अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता. म्हणजे अगदी हॉकी, बाकी सगळे खेळ, यातले सगळे खेळाडू तुम्हाला ती बॅटन, ती मशाल पुढे पुढे येताना दिसत होते आणि शेवटी ही मशाल जाऊन तिथे पेटवायची असते. मोठी मशाल पेटवायची असते, त्या एशियाड गेमची मशाल पेटवायची असते. अशी बॅटन राष्ट्रकुल स्पर्धा, एशियाड गेम्स, ऑलिम्पिक या सगळ्यांच्या मध्ये फिरत असते. ही बॅटन वेळीच हस्तांतरित करावी लागते आणि ती हस्तांतरित करून पुढे पुढे गेली की ती अग्रेसर होत राहते आणि मग पुढे ती मोठी मशाल पेटवता येते. मला हे सांगायचं आहे की आपल्या हातातली बॅटन गेम असेल तर दुसऱ्याच्या हाती त्वरित दिली पाहिजे आणि जे आपल्या हातात बॅटन धरून चालत असतात त्यांचा ऊर फुटण्याचा अधिक धोका असतो. चला पुढे जाऊया. हे एक उदाहरण सांगितलं. दुसरी एक आठवण सांगतो. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीचा उल्लेख केला होता. मी कोणाचाही उल्लेख करत नाहीये आणि या व्हिडिओमध्ये तुमचा अंदाज असेल तर तो तुमच्याजवळ ठेवा. मी फक्त सांगतोय. पंतप्रधान मोदींनी एक उल्लेख केला होता, ते म्हणजे भटकती आत्मावाला. ते म्हणाले की काही माणसं भटकती आत्म्यासारखी फिरतायत. लोकांना वाटलं या वाक्याचा फारच भयंकर परिणाम झालाय, वाईट झालं, त्यामुळे भाजपचा पराभव झाला वगैरे वगैरे. आता ते कोणाला म्हटले, काय म्हटले, याविषयीच्या अनेक चर्चा आहेत, पण त्यांनी भटकती आत्मा हा उल्लेख केला होता. पंतप्रधान मोदींच्या भटकती आत्मा या शब्दानंतर मला तिसरं उदाहरण आठवलं आणि ते म्हणजे भूतनाथ नावाचा एक चित्रपट, ज्यात अमिताभ बच्चननी भूतनाथची भूमिका केलेली आहे. ज्यात त्यांच्या अतृप्त इच्छांना घेऊन अमिताभ बच्चन त्या घरामध्ये वावरत असतात. मुलांनी त्या घराची काळजी घेतली नसते, त्याला विकून टाकायचं असतं, तो तिथे राहत नसतो. अमिताभच्या सगळ्या भावना त्या घरामध्ये अडकलेल्या असतात, म्हणून तो भूत बनून त्या घरात दुसऱ्या कोणत्या माणसाला राहू देत नाही, अशी ती कथा. आणि या भूतनाथला मोक्ष मिळावा म्हणून तो छोटा मुलगा यज्ञ वगैरे करतो आणि त्यानंतर भूतनाथला मोक्ष मिळतो. ते घर, त्या मुलगा तिथे राहावा असं भूतनाथला वाटतं. म्हणजे भूतनाथ असेल, अतृप्त आत्मा असेल, त्या घरात भटकणारी आत्मा असेल तर त्याच्या मोक्षासाठी यज्ञ करावा लागतो, पूजाविधी करावा लागतो. हे देखील तितकंच खरं आहे. मंडळी, 3 उदाहरणं सांगितलीत. लांब लचक झालंय, खूप पाल्हाळ झालंय असं वाटत असेल, पण आता मी तुम्हाला या संदर्भातल्या आणखी काही विषयांना सांगतोय. आता पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर काही येत असेल तर ते तुमच्या जवळ ठेवावं. अर्थात जे आपल्याला लावून घेतील किंवा जे आपल्या नेत्याला लावून घेतील त्यांनी ते आपापल्या जबाबदारीवर लावून घ्यावं. मला कुणाचंही नाव घ्यायचं नाहीये. काय आपल्या इच्छा अतृप्त असल्या की असं होत असतं आणि अशा अतृप्त इच्छा अनेकांच्या आपोआप पूर्ण होत असतात. आता काही घटना तुम्हाला मी सांगतो. नुकतंच अरविंद केजरीवालांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर त्यांच्याच एका कार्यकर्तीला म्हणजे अतिशीना मुख्यमंत्री पदावर विराजमान केलाय. जेमतेम 40-42 वर्षाचं वय असावं अतिशींचं. 40-42व्या वर्षी अल्पकाळ का होईना मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचा मान अतिशींना मिळाला आणि अतिशी दिल्लीच्या आणखी एक महिला मुख्यमंत्री बनल्या. तशा पहिला महिला मुख्यमंत्री होण्याचा मान सुषमा स्वराज यांच्याकडे जातो, त्यानंतर शीला दीक्षित यांच्याकडे जातो आणि तिसऱ्या मुख्यमंत्री बनल्या त्या अतिशी महिला मुख्यमंत्री बनल्या. पण महाराष्ट्रात कोणाला तरी एक अतृप्त इच्छा आहे महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करण्याचा आणि ती काही इच्छा तृप्त होत नाहीये. अतिशीने डाव साधला, पण महाराष्ट्रातल्या माणसाला, आपल्या मनातल्या व्यक्तीला पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून करता आलेलं नाहीये. कोणालाच करता आलेलं नाही. म्हणजे अर्थात भाजपतही ते जमलं नाही. होऊ शकले असतात पंकजा मुंडे, नाही जमलं. आणखी बरीच अशी माणसं आहेत, नाव आहेत, ज्यांना पहिली महिला मुख्यमंत्री करायची होती पण ते जमलं नाही. अरविंद केजरीवाल तर स्वतः एक आश्चर्य आहे.
म्हणजे दिल्ली, पंजाब या 2 राज्यामध्ये सत्ता आणली. आपल्या अगदी कॉमेडियन मित्राला, म्हणजे ज्यांना बऱ्याच सवयी आहेत असं म्हणतात, त्यांना पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान केलं. स्टँडअप कॉमेडियन मित्राला विराजमान केलं. एक कॉमेडी करणारा माणूस, स्टेज शो करणारा माणूस सुद्धा पंजाबचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि दिल्लीचा मुख्यमंत्री तर स्वतःच एक देशासोबत झालेली कॉमेडी आहे दिल्लीसोबत. त्याच्याविषयी काय बोलायचं. म्हणजे अगदी एका आंदोलनातून सुरुवात करून 2-2 मुख्यमंत्री एक पक्ष देशातल्या 2-2 राज्यांना देऊ शकतो. खरं तर ह्यांचा 3रा मुख्यमंत्री आहे. आणि अनेक वर्षापासून पक्ष स्थापन करून राज्याला साधा मुख्यमंत्री देता आला नाही. ही काही लोकांच्या पक्षाची अवस्था आहे. मग इच्छा अतृप्त तर राहणारच नाही. एकदा तरी आपल्या राज्याला मुख्यमंत्री देता आलाय का? ते ज्या राज्यात राहतात त्या राज्याला मुख्यमंत्री देता आलाय का? आणि अशी कोण कोण नेते आहेत ज्यांना राज्याला मुख्यमंत्री देता आलं नाही, याचं उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर तरळून जातील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुणाशीही जोडाल. त्यामुळे मोदी बोलले ते काही खोटं नाही असं आपल्याला वारंवार वाटू लागतं. हो, ते NT रामाराव आपल्या पक्ष स्थापन केला, तेलुगू देशम, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. ते निघून गेले. त्यानंतर जावाई चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. एकदा नाही 2दा बनले, 2दा नाही 3दा बनले. सत्ता गेली आणि तरीही पुन्हा मुख्यमंत्री बनले. आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून विराजमान आहेत. चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री होऊ शकतात. NT रामाराव सासरे मुख्यमंत्री होऊ शकतात स्वतःचा पक्ष काढून. पण राज्यात स्वतःचा पक्ष काढून स्वतःला सुद्धा मुख्यमंत्री होता आलं नाही. हे काही लोकांचं दुर्दैव आहे. त्याच आंध्र प्रदेशामध्ये YS राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री बनतात. त्यांच्या मुलाला त्यांचा पक्ष काँग्रेस नाकारतो. तो काँग्रेस सोडून बाहेर जातो. स्वतःचा पक्ष काढतो. काँग्रेस सोडून बाहेर जातो. मग पुन्हा वाक्य उच्चारतो तो, स्वतःचा पक्ष बाहेर काढतो आणि मग त्या पक्षाला तब्बल 2 वेळेला सत्तेवर आणतो. हे आहेत जगनमोहन रेड्डी. काँग्रेस सोडून बाहेर गेलेले आणि मुख्यमंत्री करता यावं अशी स्वप्न बघणाऱ्या किती लोकांना महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करता आली आहे? एवढा साधा प्रश्न आहे. त्या इच्छा अतृप्त राहिलेली आहेत. कळलं काय म्हणायचं मला ते? त्या ओडिशामध्ये नवीन पटनायक आपल्या पित्याच्याकडून वारसा घेतात. आपण स्वतः 3-4 वेळेला सत्ता प्राप्त करतात आणि योग्य वेळी लक्षात आल्यावर आदळापट न करता मला पाडलं, माझं सरकार पाडलं असल्या काहीही गोष्टी न बोलता, विरोधात न जाता एवढ्या दीर्घकाळाच्या सत्ता उपभोगानंतर ती अन्य पक्षाकडे जाते आहे हे सहर्ष स्वीकारून त्यातही समाधान मानतात ते नवीन पटनायक. नवीन पटनायकांनी एकदाही भाजपवरती, मोदींवरती, अमित शहांवरती हे फोडलं ते फोडलं, काढून घेतली, डाव केला असला आरोप केलेला नाही. इथे मात्र सत्ता हातची गेली की डाव पेचाला सुरुवात. मग कधी कुणाला उपोषणाला बसवतील, कधी कुणाला आरक्षणाची लढाई लढायला लावतील, अजून कुणाला काय करायला लावतील. हे चालतं ना. सत्ता हातची गेली की सुरुवात होते सगळी. हे आहे अतृप्त आत्मा, अतृप्त आत्मा, अतृप्त आत्मा म्हणतात ना ते. याला देशातल्या कितीतरी उदाहरणांना सांगता येईल. मुलायमसिंग यादवांनी जनता दल सोडलं, पक्ष स्थापन केला, स्वतः मुख्यमंत्री बनले, पोराला मुख्यमंत्री केला. लालू प्रसाद यादवांनी पक्ष स्थापन केला, स्वतः मुख्यमंत्री बनले, बायकोला मुख्यमंत्री केला. अशी कितीतरी छोट्या छोट्या मोठ्या राज्यातली पक्ष असतील ज्यांनी आपापल्या राज्यात आपापल्या जोरावर सत्ता आणली आहेच आणि राज्य काबीज केलंय. पण इथे ते होत नाही. दुसऱ्याला बोलायचं, दुसऱ्याला नावं ठेवायची, दुसऱ्याचा डाव मोडायचा हा खेळ आहे. एकच सांगतो, मी सुरुवातीला जे उदाहरण सांगितलं ना, बॅटन आपल्या हातातून दुसऱ्या हातात दिली तरच तिकडची मशाल पेटत असते हे लक्षात ठेवा. योग्य वेळी बॅटन लोकाच्या हवाली न करता आपल्या अतृप्त इच्छांना घेऊन स्वतःच धावणारे ऊर फुटेपर्यंत धावत राहतात. पण स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत पोहोचून आपली बॅटन तिथे नेऊन ती मशाल पेटवू शकत नाहीत. हेच लक्षात घेतलं पाहिजे. नमस्कार.